रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. 3 ऑक्टोबर 2024 पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे. पौराणिक कथेनुसार अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी 9 दिवस युद्ध केले. 10व्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला. तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या 9 रूपांची पूजा केली जाते. देशभरामध्ये हजारो भाविक नवरात्रात विशेष व्रताचे आचरण करत असतात. या व्रताचे काही नियम आहेत, ते विशेषवाने पाळावे लागतात. मात्र काही गोष्टी आपल्या हातात नसतात. अशा वेळी काय करावे असा प्रश्न उभा राहतो. यातीलच एक बाब म्हणजे मासिक धर्म. नवरात्रीमध्ये 9 दिवसांमध्ये मासिक धर्म आल्यास काय करावे याबद्दलचे नियम आज आपण पाहणार आहोत. नवरात्रीमध्ये सात्विकतेला आणि पवित्रेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. नवरात्रीचे संपूर्ण 9 दिवस सर्वात शुद्ध आणि पवित्र मानले गेले आहेत. शक्ती स्वरूप देवीची आराधना करण्यासाठी नवरात्र सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ कालावधी मानला गेला आहे. नवरात्रीमध्ये घरोघरी घटस्थापना केली जातात. देवीचे उपवास केले जातात. 9 दिवस हे उपवास ठेवले जातात. बऱ्याच महिला या हळदी कुंकू करत असतात, कन्यापूजन करत असतात. आपल्याला देवीची ओटी भरायची असते. देवीच्या मूर्तीवरती, श्रीयंत्रावरती, टाकावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं. कोणाचा दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील असतो. तर जो तो आपापल्या परीने काही ना काही सेवा या नवरात्रीमध्ये करत असतो. नवरात्रीच्या दरम्यान मातेच्या वेगवेगळ्या रूपांची विधीपूर्वक पूजा केली जाते. असं मानलं जातं की जर एखादा भक्त प्रामाणिक अंतःकरणाने देवीची पूजा करत असेल तर आई त्यांच्यावर प्रसन्न होते आणि जीवनातील सर्व दुःख आणि त्रास दूर करते. नवरात्री दरम्यान लोक उपवासाच्या संबंधित नियमांचे पालन करतात. देवी भक्त नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये व्रत आणि उपवास करत असतात. विशेषतः स्त्रिया मोठ्या श्रद्धेने आईची पूजा करतात. नवरात्रीचे संपूर्ण 9 दिवस दुर्गा सप्तशतीचे पठण केले जातात आणि मातेची आरती पूजा सकाळ संध्याकाळी केली जाते. मित्रांनो, स्त्रियांची कोंडी तेव्हा होते जेव्हा नवरात्रीच्या दरम्यान त्यांचा मासिक पाळीचा सामना त्यांना करावा लागतो. अशा परिस्थितीत बहुतेक स्त्रिया आपलं उपवास कसे पूर्ण होतील याबद्दल संभ्रमात असतात. शास्त्रामध्ये याबद्दल काही विशेष नियम सांगितलेले आहेत. ते नियम काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला माहीत असेल की जर नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी घटस्थापना केली असेल तर आपण व्रत उपवास करतो. तर घरामध्ये एकतरी स्त्री ही नवरात्रीचा उपवास करत असतात. आणि बघा, बऱ्याच जणांना प्रश्न असा पडतो की ते 1 वर्ष उपवास धरतात आणि पुढच्या वर्षी धरत नाहीत. तर असं नसतं. हे व्रत जर धरल्यानंतर ते 2 वर्ष 5 वर्ष किंवा 7 वर्ष करणं गरजेचं असतं. एकदा आपण हे व्रत धरले आणि पुढच्या वर्षी ते व्रत सोडून दिले असं होत नाही. तर काही जण हे व्रत धरल्यानंतर ते आजन्म देखील पाळतात. त्यासाठी एखाद्या स्त्रीने 1 वर्ष व्रत उपवास केला असेल आणि दुसऱ्या वर्षी जर मासिक पाळीमध्ये नवरात्र आली असेल तर बऱ्याच महिला उपवास करत नाहीत. तर असं करायचं नाही, कारण की नवरात्रीच्या उपवासादरम्यान मासिक पाळी आली तरी देखील काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमचा उपवास पूर्ण करू शकता. जर एखाद्या स्त्रीला पहिल्या किंवा 4थ्या दिवसांपर्यंत मासिक पाळी आली असेल तर ती घटस्थापना आहे तर ती भट किंवा ब्राह्मणाद्वारे किंवा पतीद्वारे तुम्ही स्थापित करू शकता. या दरम्यान तुम्ही फक्त उपवास करायचा आहे. उपवासाच्या सर्व नियमांचं पालन देखील तुम्ही करू शकता. परंतु जेव्हा शास्त्रात असं नमूद केलेलं आहे की जर कोणतीही स्त्री अपवित्र अवस्थेत असेल तर ती मानसिक पूजा करू शकते. त्यामुळे व्रताचे पूर्ण फळ मिळणार आहे. कोणताही उपवास मानसिकरित्या करता येतो, त्यावर कोणतंही बंधन नाही. जर तुम्हाला पहिल्यांदाच मासिक पाळी सुरू झाली असेल तर तुम्ही जी घटस्थापना आहे तर ती इतर व्यक्तींकडून करून घ्यावी. आपण कशालाही स्पर्श करू नये, कारण की नवरात्रीमध्ये पवित्रतेला तेवढंच महत्त्व आहे. त्यासाठी इतर व्यक्तींकडून तुम्ही घटस्थापना करू शकता. तुमच्या घरामध्ये तुमची सासू, नणंद किंवा इतर कोणत्याही स्त्रिया असतील तर त्यांच्याकडून तुम्ही घटस्थापना करू शकता. किंवा जर तुमच्या पतीकडून त्यांना शक्य असेल तर घटस्थापना करू शकता. त्यांना जर शक्य नसेल तर शेजारच्या एखादी सुवासिनी स्त्रीकडून देखील तुम्ही घटस्थापना करून घेऊ शकता. उपवास करण्याला कोणतंही बंधन नाही. तुम्ही उपवास फक्त करू शकता, परंतु तुम्हाला देवाची पूजा किंवा घटस्थापना करता येणार नाही. घट बसल्यावर लगेचच तुम्हाला जर मासिक धर्म आल्यास तुम्ही घटाला माळ पाणी वगैरे करायचं नाही. घरातील तुमचे पती किंवा तुमची लहान मुले असतील तर ते देखील घटाला माळ पाणी करू शकतात. तर पहिल्याच दिवशी घटस्थापना केल्यानंतर तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर तुम्ही कशालाही स्पर्श करू नये. इतर घरातील व्यक्तींनी सकाळी स्नान केल्याबरोबर आपल्या देवाला अगरबत्ती दिवा लावून घ्यायचा आहे, माळ पाणी करायचं आहे. जी काही तुमची रोजची सेवा आहे तर ती इतर व्यक्तींकडून तुम्ही करू घेऊ शकता. अखंड
दिवा जर लावला असेल तर तुम्ही ती इतर व्यक्तींकडून त्यामध्ये तेल वगैरे घालून घेऊ शकता। तर बघा, तुम्हाला जर अखंड दिवा लावायचा असेल पण सुरुवातीला जर तुम्हाला मासिक धर्म आला असेल आणि घरातील इतर व्यक्तींनी देखील अखंड दिवा लावला नसेल तर तुमच्या 4थ्या आणि 5व्या दिवशी तुम्हाला डोक्यावरून स्नान करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर उरलेले जे दिवस आहेत नवरात्रीचे तर त्या दिवसांसाठी तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकता। अखंड दिवा 9 दिवस प्रज्वलित करावा लागतो, परंतु जर आपल्याला मासिक धर्म असेल, अडचण असेल तर उरलेल्या इतर दिवसांमध्ये तुम्ही दिवा प्रज्वलित करून तुमची सेवा करून घेऊ शकता। शेवटी मनातील भाव आणि श्रद्धा महत्त्वाची। देवी आईसमोर आपण जी काही श्रद्धेने, पूर्ण अंतःकरणाने जी काही पूजा करतो, जी काही सेवा करतो ती देवीपर्यंत नक्कीच पोहोचते। आई आपल्या लेकरांसाठी नक्कीच धावून येते, त्यासाठी उरलेल्या दिवसांमध्ये देखील तुम्ही जो अखंड दिवा आहे तर तो लावू शकता। कोणताही उपवास मानसिकरित्या करता येतो, त्यावर कोणतंही बंधन नाही। जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेची मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीत 4 दिवस पूजा करू नका। 5व्या दिवसापासून महिला पूजेमध्ये सहभागी होऊ शकतात। या दरम्यान मासिक पाळीच्या येण्याच्या महिलांनी आईचे भोग तयार करू नये, म्हणजे जे काही आपण नैवेद्य बनवतो तो नैवेद्य बनवायचा नाही। तुम्ही जर घरामध्ये जर नैवेद्य इतर कोणाला बनवणं शक्य नसेल तर घरातील तुम्ही इतर व्यक्तीकडून साखरेचा किंवा फळांचा नैवेद्य देखील दाखवू शकता। या 4 दिवसामध्ये आपल्याला पूजास्थळी जायचं नाही, सर्व नियमांचा पालन करायचं आहे। या महिलांनी या दरम्यान पूजेच्या कोणत्याही साहित्याला स्पर्श करू नये। जर महिला 5व्या दिवशी मासिक पाळीमध्ये राहिली असेल तर तिने कन्यापूजन किंवा हवन करू नये। या दरम्यान कन्यापूजन आणि हवन इतर कुटुंबातील इतर सदस्यांद्वारे देखील केलं जाऊ शकतं। नवरात्रीमध्ये 4 दिवस गेले तर इतर 5 दिवस आपलेच आहे। त्या 5 दिवसांमध्ये तुम्ही कन्यापूजन करू शकता, होम हवन करू शकता, तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, देवीची ओटी भरू शकता। नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी देवीची ओटी भरलं तरी देखील चालतं। शक्य असल्यास अष्टमीला आणि नवमीला जास्त महत्त्व आहे। तुम्ही अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन किंवा देवीची ओटी भरणं ह्या सेवा करू शकता। ज्यावेळेस तुम्हाला मासिक धर्म असेल तर त्यावेळेस तुम्ही इतर व्यक्तींकडून सर्व सेवा करून घ्यायची आहे। हे 4 दिवस आपल्याला पाळायचे आहेत, कारण की नवरात्रीमध्ये पवित्रतेला तेवढंच महत्त्व आहे। त्यासाठी आपण या 4 दिवसामध्ये देवाच्या कोणत्याच वस्तूंना स्पर्श करायचा नाही। तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर तुमच्या पतींकडून, मुलांकडून आंघोळ झाल्या सकाळी आपल्याला जी काही देवपूजा आहे, जी काही सेवा आहे तर ती करून घ्यायची आहे। तुम्ही जर पाळत नसाल तर तुमच्या हातचं जेवण जर सर्व लोक खात असतील किंवा तुम्ही सगळ्या घरामध्ये सगळीकडे जर स्पर्श करत असाल तर एकदा की देवपूजा झाली, त्यांनी जर आंघोळ केल्या तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आहे। परत तुम्हाला स्पर्श केल्यानंतर किंवा तुमच्या हातचं काही जेवण खाल्ल्यानंतर देवपूजा करू नये किंवा घटाजवळ जाऊ नये, घटाला माळ पाणी घालू नये। हे 4 दिवस आपल्याला पाळायचे आहेत। 4 दिवसानंतर तुम्ही परत तुमच्या ज्या काही सेवा आहे तर त्या सेवा करू शकता। या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्कीच विचारा। व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।